हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मी आणि माझी मम्मी आम्ही दोघे चाललो आहेत गावाला. तर आता आम्ही रिक्षामध्ये आहोत आणि आम्ही चाललोय पनवेल स्टेशनला. आणि आमची 1:30ची ट्रेन आहे आणि आम्हाला झालेला आहे उशीर. आणि त्यात हा पाऊस पण इतका लागतोय की अक्षरशः म्हणजे पावसाने कंटाळा आणला आम्हाला. आणि त्यात हे खारघरचे रस्ते, सगळीकडे रस्त्यात खड्डे 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 पडलेले आहेत. आम्हाला वाटत होतं की आम्ही टायमावर पोचतो की नाही, पण फायनली आम्ही टायमावर पोचलो. आणि ट्रेन थोडी लेट आली आणि फायनली आमची ट्रेन आली आहे. आणि आम्ही आता ट्रेनमध्ये जाऊन बसू. आणि आम्हाला असं वाटत होतं की ट्रेन आमची सुटली तर काय व्हायचं आमचं, पण नाही, असं काही झालं नाही. शेवटी आम्ही ट्रेन पकडली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. माझी सीट अप्परला होती, पण अप्परला एक व्यक्ती झोपला होता, तर त्याला म्हटलं तू झोप. आम्ही खाली सीट खाली होती, तर त्याची जागा खाली होती, तर आम्ही खाली बसलो होतो. आणि त्यात आमच्या मध्ये ट्रेनमध्ये पाणी पण येत होतं, पावसामुळं पाणी झालेलं. तर तिकडचे जे कामगार होते ट्रेनमधले, ते येऊन इथं फडका मारून म्हणजे त्यांनी पुसून काढलं आणि ते पाणी जरा साफ केलं. आणि आम्ही जिथं बसलो तिथं बाजूलाच बाथरूम होतं, त्याच्यामुळे बाथरूमच्या एवढा वास येत होता घाण आम्हाला. तर अक्षरशः त्या वासामुळे मला कसं तरी होत होतं. आणि कोकणात जायचं म्हणजे तो वेगळाच आनंद आहे. कोकणात जाऊन आपल्या गणपतीला जायचं आणि सर्व फॅमिली एकत्र येतात आणि ती मजा मस्ती आपण करतो, डान्स करतो आणि खूप मजा येते यार या गोष्टी. आम्हाला लागली होती भूक, तर मम्मी आणि मी बसलो जेवायला. मम्मी येताना फोडणीचा भात, भाकरी आणि माझा तो डाएटवाला चिकन आणि कोलिंब, तर अशा गोष्टी सगळं घेऊन आली होती. मस्त दाबून एकदम खाल्लं. आणि आपला प्रोटीन इनटेक तो आपला पूर्ण झालाच पाहिजे, तर त्या गोष्टीसाठी मी चिकन घेऊन गेलो होतो. आणि रविवार होता, तर त्यामुळं तर ते गोष्ट तर बनतेच आपली प्रोटीन. आणि बाजूला हिरवळ बघा, कसलं सुंदर असं हिरवळ दिसत होतं आम्हाला इथून. पण एक गोष्ट भारी वाटते की गावाला जाताना आपण, मेन गोष्ट म्हणजे कोकणात जाताना एवढी गर्दी असते, त्या गर्दीतनं आम्हाला कुठंतरी जागा भेटावी, आपण अशा गोष्टीत आपण विचार करत जात असतो. पण खूप भारी वाटतं. आणि मला येत होती झोप, पण ऍक्च्युली झोपायचं तर मन खूप होत होतं, पण काय करणार, वरती जी सीट होती तिथं गरम पण लय होत होतं. आणि त्यात ही जी मुलगी दिसते तुम्हाला, ही इतकी मस्ती करत होती, या म्हणजे इतकी मस्ती करत होती, त्यामुळे आम्हाला ना एवढी त्रास देत होता, झोपायलाच भेटत नव्हतं. आणि आता चिपळूण स्टेशन आलेलं आहे. आणि चिपळूण स्टेशन आलं की एक गोष्ट आठवते, ती म्हणजे आहे वडापाव. तर तसं मी वडापाव आता खात नाही, डायटिंगवर आहे, त्यामुळं वडापाव वगैरे सगळ्या गोष्टी सोडलेत मी आता. तर इथे मी आता आरशामध्ये बॉडी फ्लेक्स करतोय माझी. तर डाएट याच्यासाठी गोष्टी करायला लागतात, कारण की असे बॉडी बनवण्यासाठी डाएट हा खूप इम्पॉर्टंट आहे. एक तो आपला एक भागच आहे डाएट आपला.